आमच्या झोलायचं आपला होमाची तयारी चालली आहे. मला लाकडं सर्व आपण घेऊन चाललोय वेळा ट्रॅक्टरमध्ये. आपली सर्व गावातली मंडळी एकत्र जमा आले मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काय मंडळी, शिमगा आहे की नाही? तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे मित्र आपल्या गावच्या मंदिरामध्ये, आपल्या झोलादेवीच्या मंदिरामध्ये. आपल्या दोन्ही गावांचा जो मंदिर आहे झोलादेवीचं मंदिर, तिकडे आपण चाललो आहे. का तर आता आलं आहे शिमगा. तर खालती झोलादेवीचं मंदिर आहे, तिथं आपण आपल्या दोन्ही गावांचं मित्र होम भेटतं. तर तिथे मित्रांनो सकाळी मित्रांनो लवकर आपली लाकडं जमा करतात. होम भेटण्यासाठी म्हणजे लाकडं लागतात ना, तर ती लाकडं जमा करायला चालले सर्वात माणसं. तर तिथंच चाललो आहे. कधी आपण गेलो नव्हतो. आता आज माहीत पडलं की सकाळची माणसं मित्र लाकडं जमा करतात. तर अशा गोष्टी माहीत पडल्यावर मित्र आपल्याला जायला हौस आपल्याला आवडतं. अशा एखादी गोष्ट माहीत पडली तर आपण जातो. तर तिकडंच चाललो आहे मित्र आपण आता मंदिरामध्ये, आपल्या झोलादेवीच्या मंदिरामध्ये. तर चला, आता दोन्ही गावातली माणसं मित्र जमा झालीत मंदिरामध्ये. कारण उद्या सकाळी मित्रांनो 10 वाजता आपल्या मंदिराचा जो गावचं मंदिर आहे झोलादेवीचं मंदिर दोन्ही गावांचं, तिथं मित्रांनो 10 वाजता मित्र आपलं होम भेटणार आहे. तर तिथंच चाललो मित्र आपण मित्रांनो. ह्यावेळी म्हटलं आपण जाऊया, व्हिडिओसुद्धा काढूया. आपण व्हिडिओ काढतो म्हणजे मित्रांनो फक्त आपण व्हिडिओ पुरतं जात नाही, तर आपल्याला आवडसुद्धा म्हणून आपण जातो. तर तिथंच चाललो मित्रांनो. आपल्या वाडीतील दोघं तिघं जण गेलेत आणि आजूबाजूच्या गावातली माणसं आलेत. तर आपण तिकडे मंदिरामध्ये चाललो आहे. आता गावातली सर्व मंडळी जमा होऊन होमाची लाकडं जमा करतात. तर चला आता डायरेक्ट आपण जाऊया आपल्या झोळ्याच्या मंदिरापाशी. तिथं जाऊन मित्र आपण बघूया, जेव्हा आपण होम पेटवायच्या अगोदर आपण जे लाकडं जमा करतो ती मजा काय असते तुम्हाला दाखवतो. तर चला, आज पूर्ण आपल्या गावामध्ये फक्त व्हिडिओ काय असणार आहे की आपण होमासाठी मित्र लाकडं जमा करतो ना, ती तुम्हाला मित्र आपल्या ह्या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. तर ही मजा तुम्हाला बघायला भेटेल आपल्या व्हिडिओच्या मार्फत. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या झोळ्याच्या मंदिरापाशी. चला. तर मंडळी आता आपण आपल्या मंदिरापाशी, आपण मगाशी बोललो की आपल्या गावाच्या मित्र आपल्या दोन्ही गावाचा मित्र जो आपला झोळ्याचं मंदिर आहे मागे तुम्हाला असेल आपला झोळ्याचं मंदिर. ह्या मित्र मंदिरामध्ये आपल्या दोन्ही गावांच्या मित्रांनो होम भेटतो. इथे मेन होम आहे मित्रांनो आपल्या दोन्ही गावाचा. सकाळी 10 वाजता भेटतो. आपल्या सर्व वाडीतले मित्र सकाळी 5 वाजता होम भेटतात. दोन्ही गावामध्ये ज्या वाड्या आहेत ना, तर त्यांच्या वाड्यामध्ये सकाळी 5 वाजता होम भेटतो. आणि ते सर्वांचं होम पेटल्यानंतरला आपल्या गावचा जो झोळ्याचं मंदिर आहे मेन, आपल्या झोळ्याच्या दोन्ही गावांचं मित्र मंदिर आहे. तर तिथं मित्र आपलं होम भेटतं 10 वाजता. तर सर्व आपल्या गावातले जेवढे मंडळी आहेत ना, जेवढ्या पण मित्र दोन्ही गावातले मंडळी आहेत ती लोक जमा आलेत. आणि आता आपला मेन होम आहे ना, जो दोन्ही गावांचा जो होम आहे ना, तर तिथं मित्रांनो आता होमाची लाकडं उभं करण्यासाठी खोदतात तिकडे. तर चला आता मित्र आपण आपल्या जिथं आपला होम भेटणार तिथं आपण आलो आहे. आणि ही मित्र आपली ज्यावेळेस पालखी उठते ती ही सांग आपली मित्रांनो जिथं पालखी बसते आणि आपला पाटी झोलादेवीचं मंदिर. चला आता आपल्या गावातली मित्र दोन्ही गावातली माणसं जमा आलेत. आता बघा आता खोदकाम करतात. लाकडं मित्र म्हणजे उभी करतो ना, त्यासाठी मित्रांनो तो आपल्याला खोदकाम करायला लागतो. तर बघा सर्व माणसं आता गावातली जमा आली बघते. अर्धी माणसं मित्र लाकडं जमा करायला गेलेत. आता आपल्याला मग जायचं आहे. तर आपण जाऊ दे. नंतर ते लोक परत आल्यानंतर परत राऊंड होईल तर आपण जाऊया. हे बघा नवीन तरुण पिढीचा खलनायक. होम करायच्या अगोदर मित्र आपल्याला खड्डा होता लागतो आणि त्यामध्ये आपण लाकडं जमा करतो उभा करतो. मग तेव्हा मोठा होम मित्र उभा होतो. बघा आता खड्डा होतात पूर्ण मित्र. खड्डा खोदला ना किती असेल रे, 2-3 फूट असेल ना, 5 फूट मित्र खड्डा खोदला बघा पूर्ण. आणि त्यामध्ये लाकडं उभं करणार आणि मोठा होम उभा होणार बघा. किंवा होम उभा करताना मग दाखवेल. आता लाकडं माणसं गेली अर्धी आणायला आणि इथं अर्धी माणसं त्यामुळे खड्डा होते बघा. मग उद्यापासून शिमग्या सुरुवात. उद्या मित्र आपली पालखी असते मंदिरातल्या, आपली आपल्या गावामध्ये फिरते पालखी, ती उद्या मित्र मंदिरात उठणार आणि आपण मित्र सारे सानेवर बसणार. मग परवापासून मित्र आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरात पालखी फिरणार. तर चला आता शिमग्याला सुरुवात झाली. तर सर्व आता मुंबईची माणसं गावची माणसं एकत्र आता येत आहेत आणि अशी कामं करतात मित्रांनो होमाची. बघा आणि आता ह्या मित्र आपलं होम उभं करायला मित्रांनो आपले लाकडं आणतात ट्रॅक्टरमधनं. आहे बघा ट्रॅक्टरमधून लाकडं आणले सगळं बघा. चला आता मित्रांनो लाकडं जमा करतात. आता खड्डा खोदून झाला आहे. आता सर्व लाकडं जमा करून मित्र ट्रॅक्टरमध्ये टाकणार. मग तिकडे मित्र होमावर टाकणार बघा आपलं. सावकाश का पण मित्र सर्व गावची मंडळी सर्व दोन्ही वाडीतली गावातली मित्र माणसं आलीत. तर असे मित्र एकत्र येऊन मस्त कामं करतात.
आणि होम उभा करतात. तो दाखवल्यानंतर होम उद्या उभा करतात ना तेव्हा. आमच्या झोलायचं जा जाऊ कसे खाली आपलं खाली आपलं खाली हां ए साई तू पण खाल. बस तर चला मंडळी सर्व आता आपला होमाची तयारी चालली आहे. व लाकडं सर्व आपण घेऊन चाललो आहे ट्रॅक्टरमध्ये. आपली सर्व गावातली मंडळी एकत्र जमा आले मस्तपैकी. आणि पुढे जाऊन द्या गाडी. हां बस. तर चला मंडळी मस्तपैकी खड्डा आता खोदला आहे मित्रांनो. आपली ही मित्रांनो होम करण्यासाठी मित्र पहिला खड्डा खोदावा लागतो आपला. तर खड्डा खोदून झाला आहे आणि लाकडं पण मित्रांनो आणून झाले बघा सर्व. तर आता थोडं आता ब्रेक घेतील मग पुन्हा मित्रांनो होम उभा करतील. चला थोडा आता नाश्ता आला आहे, नाश्ता करू आणि पुन्हा एकदा मित्रांनो होम उभा करायला सुरुवात करू. चला तर ह्या मित्रांनो शायनिंग मारू नको इथं वडापाव खाणे आमचा पण पोटी होती. हा आहेत ना आतमध्ये पण आले आतमध्ये पण. चला तर या मित्रांनो वडापाव खायला तर मस्तपैकी काम केलं ना. आता थोडासा वडापाव खाऊया आणि पुन्हा एकदा मित्रांनो कामाला लावूया. काय बुवा लाकडा आणायला या चालेल. हातकुंडा आणतोय आम्ही. हो होली साजरा पुढच्या वर्षी या म्हणा सर्व लोकांनी. मजा येते या मित्रांनो. जर तुम्हाला जर इच्छा असेल तुम्हाला सुट्टी वगैरे असेल ना तर अशा कामाला या मित्रांनो. गावच्या दोन्ही गावांचं मित्रांनो आपलं मंदिर आहे तर सर्वांनी या स्वइच्छेने. इथं कोणा गाडी तू गेला तर या मित्रांनो वडापाव खायला या. येऊन दे पुढे येऊन दे जरा पुढे येऊन दे. बस बस परफेक्ट. 2000 years later. तर चला मित्रांनो आता आपण आपल्या खालच्या झोलादेवीच्या मंदिरापासून आपण सकाळी गेलो लाकडं आणण्यासाठी. तर ती लाकडं आणली. आता तिथं होम उभे करते थोड्या वेळानंतरला. आता आपल्या वाडीमध्ये सुद्धा मित्र आपला होम पेटवावं लागतं. तर त्यासाठी मित्र आपल्याला लाकडं जमा लागतात. तर आपल्या आता वाडीशी मित्र आपण लाकडं जमा करायला आहे बघा. आता बघा हा वाईक लाकडं बघितलं. आता हा लाकडं घेऊन जायचं आपल्या होमवर. तर मंडळी बघा आता मस्तपैकी आपण वाडीतला जो होम पेटतो ना आपला सकाळचा तर त्याची लाकडं आपण आणतोय. हे बघा एवढी लाकडं आणली तिकडे. आणि कवत आणि मित्र गवत पण आणलं आणि लाकडं पण जमा करतो आहे. आणि ते आपल्या मोरे बाबा बघू बघा आता लाकडं उभा करण्यात ते खड्डा खोदायला लागतो आपल्याकडे. तर ते खड्डा खोदतात बघा. तर पहिली लाकडं आणूया नंतर मित्र पुन्हा आपण खड्डा खोदूया. आता अर्धी माणसं आपली वाडीतली खालची आपल्या झोलाच्या मंदिरापाशी गेलेत. आपण पण जाणार होतो पण कसं वाडीत पण आपल्याला कोणत्या हवं लाकडं आणण्यासाठी तर आपण वाडीत थांबले. चला आता लाकडं जमा करू नंतर आपण जेव्हा होम नेसू ना तेव्हा जाऊन दाखवतो. चला तर मित्रांनो आता आपण लाकडं घेऊन चालले. तर लाकडं नेताना आता आपला नारळ मी तोडलेला. तर नारळामध्ये तुम्ही कधी बघत असाल ना तर नारळ कुठे दिसते ते नाही. हां नारळामध्ये हा समोर नारळ दिसते त्यामध्ये बघा होल पडलेले असतात. तर हा होल पडलेला आहे आतमध्ये सुतार पक्षी पडलेला असतो बघा केवढा मोठा. कॅमेरा गेला ना कॅमेरा आतमध्ये तो वाटला काय दिसत नाही आतमध्ये काय आहे काय बघू नंतरला आपण. तर आता नारळ एक नेऊया आहे किंवा तिथे एक लाकूड तोडतात बरेच सर तोडतो आम्ही. चला तुटला गेला हा मरून दे फेकून दे. चला तर चला तर मंडळी आता मस्ती सर आपल्या लाकडावर आणलेत. आपलं सकाळी आपण मित्रांनो आपला झोलाई मंदिरामधला जो मोठा होम असतो सकाळी 10 वाजता पेटतो त्याची लाकडं माना गेलेलो. आता आपल्या वाडीतला जो प्रत्येकाच्या वाडीमध्ये जो होम पेटतो सकाळचं 4 वाजता 4:30 वाजता तर त्याची लाकडं आपण आणतोय बघा. तर आपला होम जेव्हा आपण पेटवतो ना तर होम पेटवायच्या अगोदर लाकडं उभे करायच्या अगोदर आपल्याला खालती खोदावं लागतं. खोदल्यानंतर त्यावर लाकडं उभे करतात मग लाकडं उभे राहतात नाही तर पडतील. त्यामुळे खड्डा खोदून मित्रांनो त्यावर लाकडं उभे करतात बघा. तर लाकडं सर्व आणलेत. आता मित्र आपण होम उभा करतो बघा. ते सर्व लाकडं आता ह्या खड्ड्यामध्ये जमा करणार
उभे करणार जाऊ दे बघायचं. त्याला मधीच जाऊ दे. तार बघ एक तार बघ तार कुठे द्यायची हे दुसरा लाकडून तो नाही उचलणार थांब थांब चला तर मित्रांनो आपण लाकडं उभे केलं होम बारका उभा केला बघा समोर. आता आपल्याला गवत आणि काय तो कवाल गवत आणि कवाल मित्रांनो आपल्याला आता लावायची इकडे. चला आणि काय बोलतो? टाकाऊपासून केलेली होली टाकाऊपासून टिकाऊ ही गोष्ट अशी नाही की जी उपयोगाची आहे. नाही झाडं तोडून बिडून आम्ही नाही केलं सर्व सुकलेलं हां त्याला यूज केला आम्ही तोडत बिडत नाही झाडं अशी. बाबू आता राहू दे काय बोलतोस बोल. आणि आता कुठे झाला तर आता कवाल लावतात आता होळी नेसवतात बघा. उद्या सकाळी म्हणजे आपल्या गावची जे आपल्या दोन्ही गावचा जो होम असतो ते सकाळी लवकर पोहोचतो लवकर जळवणार आहे त्यावर्षी. हो चला आता होळी नेसात आहोत आम्ही नेसात आहोत. तर चला मित्रांनो आपला होम समजून झालाय. आता आपण चाललोय घरी डायरेक्ट सकाळी भेटू कारण आता सकाळी आपला 4:30 वाजता पप्पूचा होम भेटेल ना आपला वाडीतला आणि आपला खालचा झोलायचा मंदिरातला आपला 6 वाजता दिला 2 टायमिंग. आणि काय रे यावर्षी आपला हे लेट झालं आज काय यावर्षी काय म्हणून होमचा टायमिंग चेंज केलं हां काय चंद्रग्रहण आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपला होमचा टायमिंग चेंज केलं. तर चला आणि हे बघा पुन्हा लायटिंग केले ह्यावर्षी आपल्या कंदवाडीमध्ये मान आहे पालखीचं तर पुन्हा डेकोरेशन केलं बघा इकडे पूर्ण. तर चला मित्रांनो डायरेक्ट सकाळी उद्या भेटूया. आता ही व्हिडिओच थांबवतो. व्हिडिओ कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो म्हणतो भेटू पुन्हा येत असेल कोणत्या नवीन व्हिडिओ तो म्हणतो गुड बाय टेक केअर. चला.